ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडत 6 खासदारांना एकनाथ शिंदेंनी आपल्या छत्राखाली घेतलं। आता शिवसेना नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत असा दावा त्यांनी केलाय। तुळजापूरमधल्या सीसीटीव्हीचा मुद्दा कैलास पाटलांनी उपस्थित केला होता। त्याला उत्तर देताना सरनाईकांनी हा दावा केला। सीसीटीव्हीचा मुद्दा भरकटवण्यासाठी सरनाईक अशा पद्धतीची वक्तव्य करतायत असंही कैलास पाटील म्हणाले। अशा कंपनीचे सीसीटीव्ही तुळजापूरमध्ये बसवलेले आहेत आणि याबाबत जर चायनीज कंपनीला बॅन का केलं तर त्याचे सर्व्हर चायनामध्ये असतात, त्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। चायना आपण बघतोय की वेळोवेळी पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करतं। मग अशा वेळेस तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम आपल्याकडनंच होतंय का आणि हे ह्या हिंदुत्ववादी सरकारकडनंच होतंय का हाच माझा प्रश्न होता। आणि हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे। आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाही। तुळजाभवानीच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगल टावळीत घेत असाल, त्याला चायनीज जापनीज असं म्हणून काहीतरी तुम्ही तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ऑपरेशन टायगरच्या बाबतीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि त्यांच्या ते पालक आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि तुळजाभवानीच्या कुठल्याच भक्ताला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही। तर नुकत्याच शिवसेनेत गेलेले ओमराजे निंबाळकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कैलास पाटील यांना योग्य वाटेल ते त्यांनी करावं, मित्र म्हणून मात्र आपण त्यांच्या सोबत आहोत असं ओमराजे म्हणतात। ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचं पालकमंत्री सांगतात आणि धाराशिव तुम्ही साहेबांना विचारा की त्यांना मला नाही माहिती। पुन्हा एकदा ओके पॅटर्न चालू मला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते। त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे। पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला